अहो तुमची बहीण निर्मला बाई हो. अगं सोयरे बाळापणा तुझ्या डोक्यावर परिणाम तर झाला नाहीच ना येडी का खुडी तू. अगं मी निरोप दिला नाही तर ती येणार कशी. डोक्यावर परिणाम तर झाला नाहीच ना. त्यावेळेला पत्नी सांगते अहो तुमची बहीण निर्मला बाई चालली होती हो. तिने माझं बाळंतपण केलं. तुमच्या पक्षामध्ये लेकराचे विटाळाचे कपडे काढले. लेकराचं साखर कान वाटलं बांधलं घातलं आणि आपल्या लेकराचं नाव कर्ममेळा ठेवलंय. लेकराचं नाव कर्ममेळा ठेवलंय म्हणण्याच्या बरोबर लक्षात आलं की ही बहीण पांडुरंगवरती असावी. दोन्ही हात आकाशाकडे केले, डोळे मिटले, सुखब्रँड वरती पाहिलं आणि पांडुरंग परमात्म्याला आवाज दिला. पांडुरंगा दया गुन्हा आहे कसा रे कसा तुझ्या अवताराचं मोत्रा एवढे देवा किती करतोस आपल्या भक्तांकरता.